प्रेमाने बोला, धन निरंकारजी. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की, श्रीकृष्ण म्हणतो, हे अर्जुना, तुझं मला पाप पुण्य हे काहीच बघायचं नाही आहे. तू फक्त मला मूळ स्वरूपाला जाण माझ्या, आणि मलाच प्राप्त हो. माझीच भक्ती कर, माझं स्वरूप जाण आणि माझी भक्ती कर. मग मी तुझा उद्धार नक्कीच करणार आहे. पाप आणि पुण्याच्या ह्याच्यात तू पडूच नको, असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. ते म्हणतात की, समजा एखादं बाळ बाहेर चिखलामध्ये असं खेळून आलं, चिखलाने सगळं अंग भरून आलं, तर आई काय करते, त्या बाळाला घेते आणि त्याला साबणाने स्वच्छ आंघोळ घालून त्याला स्वच्छ करते, आणि परत असे स्वच्छ त्याच्या कपडे घालते त्याला, आणि परत त्याला आपल्या मांडीवर घेऊन त्याला प्रेम करते. मग आई म्हणते का, तू घाणीत लोळून आला, जा तिकडं, मला बोलू नको. तर नाही, मग हे आपण पण पहिलं जे काय पाप पुण्य जे केलं असेल ते कृष्ण म्हणतो की, ते सगळं मी विसरून जाणार. फक्त तुम्ही मला अनन्य भावे, फक्त शरण या मला तुम्ही, आणि माझ्या स्वरूपाची ओळख करा आणि मला भजा. मग मी तुमचं सगळं झालेलं पाप पुण्य काहीच बघत नाही. एखादा आई कसं लेकरू गळ्याला लावून घेते, तसं मी तुमचा स्वीकार करतो, असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. प्रेमाने बोला, धन निरंकारजी.